वक्त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं, खासदार साहेबांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले की हा इथं कसा. पण आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एका महत्त्वपूर्ण विषयासाठी या भवनामध्ये उपस्थित आहे. खरं तर माझ्या पूर्वी बोलत असणाऱ्या वक्त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं, खासदार साहेबांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले की हा इथं कसा. पण खासदार साहेब, आता अलीकडच्या काळामध्ये असं झालंय, पूर्वीच्या परंपरेप्रमाणे अजून देखील तासगाव कवठेमंकाळमधले पाहुणे जतकडे कमी देतात आणि पलूस इस्लामपूरकडे जास्त देतात. आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने समोर बसलेली अनेक माणसं प्रत्यक्ष माझे पाहुणे आहेत. पाहुण्यांच्या मदतीला आपण केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं. आजचा विषय आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. त्याचं कारण असं आहे की फक्त राहणीमानावरती किंबहुना आपली घरं बुडतायत म्हणून फक्त आपण इथे उपस्थित झालोय असं नाहीये. तर जिल्ह्याच्या कृषी उत्पन्नामध्ये फरक पडतोय, दरडोई उत्पन्नात फरक पडतो, व्यापार संपतोय. माझ्या पूर्वी बोलत असताना अत्यंत कळवळीनं एक व्यापारी बंधू बोलले आणि त्यामुळं जिल्ह्यातल्या एकूण आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा फरक पाडणारा हा विषय आहे. आणि या विषयामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येऊन कुठेतरी लढा उभा केला पाहिजे. ही भूमिका अण्णांनी स्वीकारली, अण्णांनी आम्हाला फोन केला. या लढ्यामध्ये, या बैठकीमध्ये आपण कसं लढायचं आहे, प्रश्न काय आहे, त्या प्रश्नामुळे अडचणी काय आहेत, कसं आपण पुढे जायचं, या बाबतीत अनेक वक्ते बोलले. मी त्यावर बोलणं योग्य नाही, पण अण्णा, आपण सर्वांनी हा लढा करत असताना, हा लढा देत असताना याची दिशा ठरवावी. आपण जर म्हणताय लोकसभेमध्ये आपल्या खासदार साहेबांनी या बाबतीत आवाज उठवलेला आहे, त्यांना त्याचं उत्तर मिळालेलं आहे. विधानसभेमध्ये येत्या काळात आम्ही याच्यावरती आवाज उठवू. रस्त्यावरची लढाई कशा पद्धतीने करायची आहे, त्याचबरोबर तांत्रिक दृष्ट्या सुद्धा ही लढाई आपल्याला करावी लागणार आहे. फक्त रस्त्यावरती येऊन चालणार नाही. त्यामुळे सगळ्या बाजूंनी आपण या लढाईच्या